भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजेश्री कदम. चला तर आज मस्त भरली तोंडली घेऊन आले तुमच्यासाठी. साहित्य पाहूया आता. तर काय काय लागणार आहे ते पुढं मी दाखवतच राहीन. तर 1/2 किलो तोंडली घेऊन आले मी बाजारातून आणि ते स्वच्छ आता धुवून घेऊ. ह्या तोंडलींना ना ना औषधं मारावं लागतो ना कुठले फवारणी वगैरे अजिबात करावं लागत नाहीत. नैसर्गिक उगवून येतात या बिया पडून. पण इतकं देवानं भरभरून आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये भरपूर असं बेनिफिट्स आहेत, पण त्याचा आपण उपयोग करत नाही. आता ह्या तोंडली स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि कपड्यावर ठेवूया, म्हणजे पाणी नितळतं ते. आणि आता ह्या कट करून घ्यायच्या. जसं आपण वांगी भरल्या वांग्याला कट करतो ना, तसंच हे कट करून घ्यायचं आहे. असं 4 भाग करायचे आहे त्याचे. कडेपर्यंत कट करायचं नाही, मध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे आणि असं कट करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये मसाला भरून घ्यायचं. आणि घेताना निवडताना मात्र कवळ्या निवडायच्या आहेत. ह्या थोड्याशा मला जून लागलेल्या आहेत, म्हणजे आतमध्ये लाल बिया झालेले आहेत, म्हणजे थोडंसं जून आहे ते. म्हणजे काही हरकत नाही, खाल्लं तरी चालतं, पण शिजायला भाजी वेळ लागतो. आणि आता हे असे कट करून घ्यायचे आहेत. बरेच जणांना पोटाचे गॅसेस असतात, तर गॅसेससुद्धा यानं कमी होतात. आता तेलामध्ये तळून घेऊ छान असं, म्हणजे पटकन ती शिजली जाते वाफेवर. फार वेळ लागत नाही मग शिजताना. असे छान असं परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये. तेल अजिबात पीत नाही ते, फक्त व्यवस्थित भाजले जातात आणि तेच तेल आपण भाजीला वापरायचं. आता काय करायचं, ह्या भाजलेल्या आहेत पहा, आता काढून घेऊ. आणि जर तोंड आलं असेल तर एकान दुसरी जर तोंडली खाल्ली तर तोंड येत नाही, म्हणूनच त्याचं नाव तोंडली पडलं असावं असं मला वाटतं. आता हे काढून घेऊ, ताटामध्ये काढून घेऊ आणि आपण मसाले भरून घ्यायचे आहे. आणि बरेच जणांना शुगर असते, तर शुगरसुद्धा नियंत्रणात राहते. हे तोंडलीची भाजी म्हणा किंवा तोंडली फ्राय करून खाऊ शकता तुम्ही. असंच जरी खाल्लं तरी चालतं. आता इथे घेतले आहे साहित्य: कोथिंबीर, ओलं खोबरं, लाल तिखट घेतलेलं आहे, शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे. सगळं एकत्र करूया आणि हा मसाला आहे ना ह्या तोंडलीमध्ये भरवून घ्यायचा आहे. खूप असं छान लागते, भाकरी चपातीसोबत खायला मस्त लागते किंवा तोंडी लावायला भाताबरोबर हे तोंडी लावायला सुद्धाच खूप सुंदर लागते. आता हे असं वांग्याला जसं आपण मसाला भरतो ना, तसा हा मसाला भरून घ्यायचा आहे. आणि आता तळल्यामुळं ना शिजायला देखील फारसा वेळ लागत नाही. असं सगळी तोंडली भरून घेऊ. पटापट पटापट भरून घ्यायची आहेत. आणि तीच तीच भाजी जर खाऊन कंटाळा असेल तर मस्त अशी तोंडलीची भाजी करून खा. म्हणजे औषध गुणधर्म असलेली ही भाजी तुमच्यावर आज शेअर केलेली आहे. मग तुम्ही तळून देखील खाऊ शकता. ते भजीसारखे छान लागतात ते देखील, कुरकुरीत मस्त. आता तेल घालूया, फक्त 1 चमचावर तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरं मोहरी घालूया. कांदा घेतलेला आहे, तो कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा भाजण्यापुरतंच मी इथं तेल घातलेलं आहे. थोडंसं हळद घालूया आपण, गरम मसाला आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊ कांदा. आता हा कांदा छान असा परतला गेलेला आहे. आता पुन्हा एकदा त्या तोंडलीबरोबर हा भाजला जातो. आता ह्याच्यामध्ये तोंडली घालूया. त्याच्यामध्ये मसाला भरलेली तोंडली खूप सुंदर आणि चविष्ट लागते. नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आणि आता ह्याच्यात थोडं खंगाळून पाणी घालूया, म्हणजे मसाला तिखट सगळं त्या भाजीमध्ये उतरतं. आणि असं वाया न घालवायचं, थोडंसं पाणी टाकून आता हे शिजवून घ्यायचं, कारण ते तेलामध्ये चांगलं भाजलं गेलेलं आहे. चवीपुरतं मीठ घालूया. पहिला एकदा घातलेलं आहे, थोडं बघूनच मीठ घालायचं आहे. आता हे छान असं मिक्स करून घेऊ आणि वरती झाकण ठेवायचं आहे. थोडा वेळ ठेवायचं आहे, 1-2-3 मिनटं ठेवायचं आहे. आणि जर तुम्हाला कच्चं वाटलं तर पाण्याचा शिंतोडा मारायचा, पुन्हा ते शिजवून घ्यायचं. मग जास्त पाणी घातलं ना तर पानचट लागतात ते तोंडली. जास्त पाणी नाही घालायचं आहे त्याच्यामध्ये भरल्या तोंडलीला. जसं आपण वांगं वाफेवर शिजवतो त्याचप्रमाणे हे सुद्धा शिजवून घ्यायचं आहे. तर झाकण ठेवू 1-5 मिनटं करता. आता याला 5 मिनटं झालेले आहेत पहा. आता हे काढून घेऊ आणि मस्त तोंडली आपली तयार झालीत काय पाहूया. आणि पुन्हा एकदा आपण काय करायचं, थोडंसं टोचून बघायचं, म्हणजे ते शिजले काय लक्षात येतं तुम्हाला. आणि नाही शिजली तर मग पाण्याचा शिंतोडा द्यायचा, वर झाकण ठेवायचं आणि पुन्हा एकदा शिजवून घ्यायचं आहे ते. आता छान शिजली गेलेले आहेत पहा. गरमागरम आपली तोंडलीची भाजी तयार आहे. कशी वाटली आजची रेसिपी?
माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका. तसंच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणीन. तोपर्यंत धन्यवाद.